मला एक फेक कॉल वन था। तो हिंदीत बोलत होता कि मैं शर्मा बोल रहा हूँ, बाद में वर्मा बोलने का, फिर शर्मा बोला उसने। ठीक है, कोई बात नहीं, कॉल आया, उसका जवाब तो देना पड़ेगा। तो मैं आपके अकाउंट पर 25,000 डालने वाला हूँ, आप वो 35,000 मेरे अकाउंट पे ट्रांसफ़र कर दो। मैंने बोला भाई मैं तुमको कभी पहचानता नहीं, कभी देखा नहीं। अब वो उसने मुझे रिप्लाई दिया और बोला भाई देखो मैं तुमको पहचानता हूँ और जो इंसानियत के नाते मेरे अकाउंट में कोई दिक्कत आ गई है, इसके लिए मैं तुम्हारे अकाउंट में पैसे ट्रांसफ़र कर रहा हूँ। ठीक है, उसको बोला ठीक है भेज दो भैया, आए तो तुम्हारे रिटर्न कर दूंगा, नहीं आए तो नहीं करूँगा। ठीक आहे भैया भेज दे रहा हूँ। तो त्याच्या नंबरवर त्यांनी मला मेसेज दिला आणि स्क्रीनशॉट काढला त्यांनी फोनपेचा माझ्या नावाने पूर्ण। त्यांनी कुठून नाव उपलब्ध केलं ते मला काही सांगता येणार नाही भाऊ। आणि माझं संपूर्ण नाव आणि खाल अमाऊंट आणि पे सगळी माहिती दिली होती भाऊ। ते माझ्याकडे स्क्रीनशॉट पडलेले आहे भाऊ, मी ती तुम्हाला दाखवतो। तर भाऊ लगेच मला कॉल आला आणि वो बोला भाऊ आपको पैसे मैंने भेज दिया। तो मी त्याला सांगितलं बहुत रुक जाओ थोड़ा, मैं देखता हूँ। मैंने देखा वो जो मैसेज फोनपेचं डायरेक्ट अकाउंट नंबर डायरेक्ट ते आपलं जो कोड असतो त्या समत आपल्याला जो कोड समत आपल्याला मेसेज येतो तशा प्रकारे मेसेज होता, पण त्याच्या तो नंबरने तो मेसेज आला होता। आणि व्हॉट्सअपला माझ्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवलं, फोनपेचे पेमेंट दिला आणि मला सांगायचं होतं की तू आम्हाला पैसे रिटर्न करा। त्याला लगेच उत्तर दिलं भाऊ फेक कॉल आहे, मी केस करून देईन, अमुक करून देईन, तमुक करून देईन, लगेच फोन कट केला भाऊ। म्हणून तुम्हाला माझं एक सांगणं आहे भाऊंनो की अशा सायबर क्राईममधून तुम्ही सावध राहा। कुठल्याही प्रकारच्या लिंकला टच करून ओपन करू नका, नाहीतर तुमच्या अकाउंट झिरो होण्यात टाईम होणार नाही भाऊ। माझ्या अकाउंटमध्ये काही पैसे नव्हते दादा, परंतु सांगतोय मी की ते आपले अकाउंट हॅक करू शकतात, म्हणून सावध राहा, सतर्क राहा आणि जास्त कुठल्याही प्रकारच्या लिंकवर टच करू नका भावांनो। माझं एक एवढं सांगणं आहे तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्याला फॉलो करायला विसरू नका, एवढंच माझं सांगणं आहे भावांनो। जय महाराष्ट्र।